नमस्कार रसिक श्रोते हो. तसं तर काल उत्कटपणे जगलेलं सारं काही तितक्याच ताजेपणाने आपल्या नजरेसमोर आजही उभं असतं. नवे अर्थ हाती घेऊन लक्षात येत असतं की आपला बहुतेकांचा भोवताल वरवर सारखाच आहे. पण तरीही प्रत्येकाचं प्राक्तन निराळं, निर्णय निराळे, स्वीकार नकार निराळे. कारण इथे प्रत्येक व्यक्ती दुसरीहून निराळी, स्वतंत्र, असं म्हणताहेत प्रसिद्ध लेखिका मेघना पेठे. मेघना पेठे यांच्या कथेचा विषय वेगळा असतो. अतिशय धीटपणे त्यांनी तो मांडलेला असतो आणि मला सगळ्यात आवडतं म्हणजे त्यांच्या कथेचं जे शीर्षक असतं ते अत्यंत सुंदर, नाविन्यपूर्ण आणि अर्थगर्भ असं असतं. तर आज आपण ऐकणार आहोत मेघना पेठे यांची कथा समुद्री चहूकडे पाणी. कथासंग्रहाचं नाव आहे हंस अकेला. दीर्घ कथा आहे, पण मी सलग वाचणार आहे कारण ती मध्ये कुठे तोडली तर त्या कथेची एकतानता जी आहे ती भंगेल. पण तुम्ही मात्र तुमच्या सवडीप्रमाणे जशी तुम्हाला वाचता येईल तशी ऐका, जशी तुम्हाला ऐकता येईल तशी ऐका. समुद्री चहूकडे पाणी, लेखिका मेघना पेठे. कथासंग्रहाचं नाव आहे हंस अकेला आणि हे राजहंस प्रकाशन आहे. ऐकूया. आमच्या नव्या कॉलनीच्या हंगामी वेलफेअर कमिटीची स्थापना व्हायची होती, म्हणून साऱ्यांनी मार्चच्या पहिल्या रविवारी 9 वाजता 3 नंबर बिल्डिंगच्या गच्चीत भेटायचं ठरलं होतं. करता 10 वाजेपर्यंत 25-30 मेंबरांचा घोळका गच्चीत जमला. नेरुरकरनं त्याच्या जाड खर्जातला पुरुषी आवाजात सभेला सुरुवात केली आणि इतका वेळ माझ्याबरोबर खिदळणारी सुभद्रा अचानक सभेत शोषली गेली. कोपऱ्यावरच्या कन्स्ट्रक्शन खाली खोपट्यात चहा बनवणारा मुसलमान चहाची ग्लासं फिरवत माझ्यासमोर ठाकला. त्याच्या थाळीतला ग्लास उचलून मी त्याला ओळखीचं स्माईल दिलं आणि गच्चीच्या कठड्यावर रेलले. इलायची चहाचा एक जायकेदार जळजळीत घोट घेऊन मी सभोवार नजर फेकली. 7व्या मजल्यावरून रविवारच्या संथ सकाळी मार्चच्या उन्हात झळकत असलेल्या आमच्या कॉलनीकडे पाहताना माझ्या मनात एक सुखाचा तरंग उठला. किती सुंदर दिसत होती आमची कॉलनी. सारख्या उंचीच्या 6 शुभ्र इमारती, सारख्या आकाराचे व्हरांडे, त्यांचे काळे गज आणि लाल रंगाने रंगवलेले कठडे, दुधी तावदानाच्या खिडक्यांच्या क्रीम कलर चौकटी, इमारतींच्या अधेमध्ये पसरलेली मशागत केलेली लॉन्स, त्यांच्या बाजूबाजूने त्रिकोणी विटांची किनार, मध्ये लाल कळ्यांची कर्दळ, कातरलेल्या काळपट लाल रंगांची पानं असलेल्या झुडपांचे पुंचके तिच्या बाजूला, कडेकडेने वाढलेली पिवळ्या शेंद्री फिक्क्या जांभळ्या तुऱ्यांची घोसाघोसाने येणाऱ्या फुलांची रोपटी. त्यातल्या एकेका फुलाला काही व्यक्तिमत्व नाही, पण एकत्रितपणे वाऱ्यावर डुलताना एवढ्या उंचावरून किती सुंदर दिसत आहेत. केबिनच्या बाहेर उन्हात पेपर वाचत रेललेला खाकी कपड्यातला वॉचमन आणि काळ्या वेटोळ्याच्या पाईपमधून लॉनवर पाण्याचे फवारे सोडणारा, लुंगी वर घेतलेला सावळा माळी, सायकलवरून किणकिणत आत शिरणारा पेपरवाला पोऱ्या आणि रिकामा दुधाचा कॅन हलवत घाम टिपत परत फिरणारे भय्ये. कॉलनीच्या लगत जाणाऱ्या व्यवस्थेचे जणू हे चालते बोलते ध्वजच. भेंजे, गिलास,
मुसलमान प्रेमळ हसत म्हणाला आणि माझी तंद्री मोडली. ग्लास त्याच्या हातात देत म्हणाले, आज सिर्फ इलायची का जायका ही नहीं, इलायची भी मिली चाय में. तो खुश झाला आणि ग्लास गोळा करण्यात गुंगला. इथे संबंध प्रस्थापित करायचे, ग्रोसरला नवं कॅलेंडर बहाल करायचं, कचरा न्यायला येणाऱ्या मुलाला कधीमधी चॉकलेट चिवडा द्यायचा, येताना गेटवर ओसंडणाऱ्या रातराणीच्या घोसाला हात लावून त्याचा वास घ्यायचा, जाताना मॉर्निंग वॉकहून परतणाऱ्या सुभद्राच्या वडिलांना गुड मॉर्निंग असं म्हणायचं, संध्याकाळी मुसलमानाला सलाम ठोकून चाचा कैसे हो असं करायचं. मला अचानक माझं जुनं घर आठवलं. जुन्या शेवाळलेल्या पोपड्याच्या भिंतींचं भाड्याचं घर, कुणीतरी वर्षोनवर्ष राहून वापरून नंतर मला मिळालेलं. तिथून निघायचं या भावनेनंच तिथला एक एक दिवस, एक एक रात्र कंठली. बिनमुळाच्या हरळीसारखं अस्तित्व. तिथे रुजावं असं कधी वाटलंच नाही. आपणच जणू रुजण्याची इच्छा आणि म्हणून शक्यता खुंटवून टाकली. शेवटी निघताना एक डालडाचा डबा, 2 उंच बाटल्या, ताटाळ्याला अडकलेली रबरी रिंग धुरकटलेली आणि खिडक्यांना बांधलेल्या दोऱ्या, एवढंच. अगदी एवढंच ठेवलं तिथे. एवढंच. सोडलेलं घर सोडलेलं नवऱ्यासारखं दिसतं, घायाळ आणि गरीब. पण एक आहे, जे सोडण्यासाठी तोडण्यासाठी दिवस रात्र मन ध्यास घेतं, ते सोडताना आपल्यालाही घायाळ करतंच. नव्या घराच्या सुखाला लागलेला सोडलेल्या घराचा ठुसठुसता डंख घेऊन मी इथे आले आहे. शिशिरात पूर्ण निष्पर्ण झालेलं पांढऱ्या चाफ्याचं झाड नुसत्या फुलांनीच डवरून येतं आणि त्याच्या मंद सुगंधाने आसमंत भिजून जातो. तशी माझ्या एकट्या आयुष्याला इच्छेची, हुरूपाची धुमारी फुटली आहे. इथे नवीन पडदे, नवीन गाद्या आणि कोऱ्या लाकडाच्या वासाच्या नवीन फर्निचरबरोबरच एक फुलझाडही आणलं आहे, डेझर्ट रोज नावाचं. फुलझाड उन्हात ठेवायचं, त्याला पाणी घालायच्या, खत घालायच्या, त्याची निगा राखण्याच्या बंधनात स्वतःला अडकवून घ्यायचं आणि त्या मिशाने घरात अडकायचं. माणसाला मुलं जन्माला घालावीशी वाटतात, तीही अशी, आयुष्यात अडकण्याचा एक हेतू. म्हणूनच की काय, म्हणूनच आतल्या पोकळीत फडफडत ठेवायचं हेतूचं फुलपाखरू. खाली नजर टाकली तर उन्हात पाण्याने चमचमणाऱ्या स्वच्छ लॉनवर एक 5-6 वर्षांचा मुलगा गडबडा लोळत होता. ओल्या मातीनं त्याचं अंग लडबडत होतं. माळी लुंगी सावरत त्याच्या मागे धावला की हा उठून अर्ध्या कुल्यापर्यंत आलेली चड्डी सावरत लॉनच्या दुसऱ्या टोकाला जायचा आणि पुन्हा कवतात लोळण घ्यायचा. शेवटी हैराण झालेल्या माळ्याने हातवारे करून वगैरे वॉचमनला बोलावलं आणि त्या दोघांनी त्याला पकडून त्याचा गणपती करून टाकीवर ठेवला. टाकीवर ठेवेपर्यंत तो पाय झाडतच होता. टाकीवर बसल्यावर मात्र तो काही क्षण गांगरल्यासारखा झाला. नंतर त्याने हनवटीवर एक हात ठेवला. बासरी वाजवताना कृष्णाचे असतात ना, तसे पाय केले आणि तो वॉचमनकडे पाहू लागला. माळ्याने कपाळाला हात लावलेला मला स्पष्ट दिसला. मग तो मुरकत लचकत चालू लागला. वॉचमन बरोबर मलाही हसू आवरेना. मीटिंग आटपत आली होती. सुभद्रा नेरुळकाच्या कानाशी काहीतरी म्हणाली आणि माझ्याजवळ येऊन उभी राहिली. मी तिला खाली चाललेला तो प्रकार दाखवला. ती वैतागल्यासारखी कंटाळून म्हणाली, हां वो पाठक का बच्चा आहे. मी म्हटलं, कोण पाठक? तशी तिनं बोट दाखवून म्हटलं, तो काहीतरी किचकट नियम सांगत बसलाय ना, तो. मी त्या दिशेला पाहिलं.
एक उंच, टंगाळ्या, तेल लावलेला माणूस काहीतरी ठासून सांगत होता. आम्हा साऱ्यांपेक्षा वयाने मोठा. त्याचे दात पान खाणाऱ्या माणसांचे असतात तसे, कडाकडांनी काळपट, लाल असे होते. जाड भुवया होत्या. त्याखाली शिंपल्यात बसवल्यासारखे डोळे होते. हसरा प्रसन्न चेहरा होता. आणि एखादं वाक्य बोलून झाल्यावर तो स्माईल द्यायचा तेव्हा त्याच्या डोळ्याच्या कोपऱ्यात झिरमिळा पडायच्या. त्याच्या कानांवर केस होते, पण सगळ्यात लक्षात येत राहिली ती त्याची पावडर. गळ्यावर, कपाळावर आणि गंजीतून दिसणाऱ्या छातीवर पावडरचे ठप्पे होते. मी सुभद्राला म्हटलं, याला पावडर म्हणायला हरकत नाही. तशी ती खणखणत हसली. पावडर, नॉट बॅड असं म्हणत. मीटिंग संपली होती. आता 25-30 जणांचा जथा एकदम लिफ्टशी घोंगावेल म्हणून मी सुभद्राला म्हटलं, चल उतरूनच जाऊया. खरं म्हणजे मला नेरुरकरला टाळायचं होतं. नेरुरकरने तंग शॉर्ट घातली होती आणि बिनबाह्यांच्या गंजीतून त्याची केसाळ छाती दिसत होती. त्याच्या ॲथलीट मांड्यांचे स्नायू त्याच्या प्रत्येक पावलागणित आकर्षक हलत होते. त्याच्या छातीवर एक जाड सोन्याची साखळी रुळली होती. डाव्या हाताच्या बोटांनी आपले डोक्यावरचे विस्कटलेले भरपूर कुरळे केस तो सारखे करत होता आणि उजव्या हाताने साखळीशी खेळता खेळता मध्येच आपली 2 दिवसांची वाढलेली दाढी खाजवीत होता. तेव्हा त्याचं करंगळीचं लांबच लांब वाढवलेलं नख मला दिसलं. त्यावर नेल पॉलिश अर्धवट उडालेलं होतं. पावडर पाठक त्याच्या खांद्यावर हात टाकून अजूनही त्याला काहीतरी सांगतच होता. नेरुरकर खाली मान घालून हो हो असं म्हणत होता. मध्येच आपल्या उद्धट, अर्धवट उघडणाऱ्या पिवळट पिंग्या डोळ्यांनी तो इथे तिथे पाहत होता. नेरुरकर एकदम नाना पटेकर कॅटेगरीतला भन्नाट चिकणा होता. रासवट, दांडगा, उद्धट, निर्मम वगैरे वगैरे. तरी त्याच्या चेहऱ्यावर कधीतरीच एकदम एक विद्ध आणि मायाळू छट्टा तरंगून जायची आणि ती अशा माणसांच्या चेहऱ्याला करते तसा त्याचाही चेहरा असह्य मोहक करून टाकायची. ह्या आकर्षणाचा दंश सहन करण्याची सुभद्राची कणखर ताकद माझ्यात नव्हती. आणि कॉलेजमध्ये नेरुरकर प्रथम दिसला तेव्हा जाणवलेल्या आकर्षणाची इदाहीनता आता उरली नव्हती. आता रग कमी झाली होती, तरी भूक चवताळलेली होती. मी 30 पूर्ण झालेली, बिन लग्नाचीच नव्हे तर बिन पुरुषाची अभोग स्त्री होते. त्यातून बघायला गेलं तर बऱ्यापैकी सुमार आकर्षणाच्या अथवा लालसेच्या परिघाबाहेरच कायम. माझ्या देण्याच्या उर्मी मला माहीत होत्या, पण त्या कुणीच पडताळून पाहिलेल्या नव्हत्या आणि कुठल्याही पुरुषाला पुढे होऊन त्या पडताळून पाहाव्यात असं वाटण्याजोगं माझ्यात काहीच नव्हतं. सुभद्राचे पाणीदार डोळे, जाड मऊ ओठांनी बंद केलेली अरुंद जीवणी, गोल भरलेली छाती, रोखठोकपणे पुढे काढून चालण्याची ढब, किंवा तिचं नाकपुड्या फुगवून धीटपणे खणखणणारं हसणं तर नव्हतं. पण कोकऱ्यासारखा शिकार दिसणारा आवही माझ्या चेहऱ्यावर नव्हता. न हरणीचा भांबावला भाव आणि पळापळ, म्हणजे काय की हिला सांभाळावं, हिला आपल्या छत्राची गरज आहे असे पुरुषांमधले संरक्षक भाव वगैरे माझ्या थंड चेहऱ्यातून जागे व्हायचे नाहीत. त्या मिशाने कुणी जवळपास फिरकण्याची शक्यताही अर्थातच जिरलेल्या आणि नाहीशा झालेल्या होत्या. मी आपली 4-2 मुर्म चेहऱ्यावर वागवत, नाकाच्या आजूबाजूला तेलकट होत, न जाडी, न बारीक, न आधुनिक, न पारंपरिक, न बावळट, न चमत्कारिक अशी दिवसेंदिवस होते.
अगदी अभेद्य वगैरेही सिच्युएशन्सना सुद्धा भगदाड पाडू शकेल असा एक टोकदार त्रिशूळासारखा सेन्स ऑफ ह्युमर माझ्याजवळ होता हे मला माहीत होतं. आणि साधं बोलताना सुद्धा माझा आवाज दाट आणि प्रगल्भ होता. दिलीप कुमारवर खूप प्रेम होतं आणि कधीकधी कुणीच बघत नसताना दस्तावेस्कीच्या कादंबऱ्यातल्या एका हिरोसारखा माझा चेहरा देवाशी जवळीक साधणारा निरागस होऊ शकायचा. गेली जवळजवळ 5-6 वर्षे एकटीच राहत असल्यामुळे आणि भरपूर वेळ असल्यामुळे माझ्याबद्दलचे हे काही शोध माझे मलाच लागले होते. पण ते इतरांना लागावे इतका रसच माझ्यात कुणी घेत नसे. अर्थात प्रत्येक तोट्याचा एक फायदा असतो. या न्यायाने मी निरुपद्रवी वाटल्यामुळे म्हणा किंवा कशामुळे म्हणा माझ्याकडे कुणी लक्षच देत नसे आणि माझा जीवनक्रम आणि माझं जे आजूबाजूचं बारीक निरीक्षण चालायचं त्या स्वातंत्र्याला कुणाच्याही कसल्याच हरकतींची बाधा होत नसे. सांगायचा मुद्दा काय तर नेरुरकरच्या मी खिचगणतीतही नव्हते. पण नेरुरकर आजूबाजूला असला की मला शिकार वगैरे वाटायचं आणि सर्वच आकर्षक व्यक्तींना असते तशी त्यालाही याची जाणीव होती. खरं तर नेरुरकर कॉलेजमध्ये दिसायचा तेव्हा तो चिकणा आहे हे जाणवायचं इतकंच. त्याच्याविषयी म्हणजे फक्त एखाद्याविषयी जाणवतं ना असं काहीतरी वाटायचं नाही. नंतरच्या इतक्या वर्षात कित्येक ओळखीच्या आणि अनोळखी लोकांविषयी अगदी कंडक्टर प्लंबरपासून ते कादंबरीतल्या पात्रांपर्यंत मला वेगवेगळ्या उत्कटतेचं आणि वेगवेगळ्या कालमर्यादेचं आकर्षण वाटून गेलं होतंच. अपरिहार्य नैसर्गिकतेने मनाचं कौमार्य वगैरे काही माझ्यात नव्हतं. शरीराचं होतं तेही नाईलाज म्हणून. त्या व्यक्तींची उपलब्धता आणि त्या व्यक्ती आपल्या आयुष्यात विदिन रीच असण्याची शक्यता या 2 अटींचे अडथळे पार करून कुणी माझ्या आयुष्यात येऊ शकलं नाही. हल्ली तर कित्येक वर्षात मी रोहिणी आणि टाइम्समध्ये जाहिरातही बघितल्या नव्हत्या. बघितल्या आणि दिल्या तेव्हाही विरंगुळा म्हणूनच. या कॉलनीत आल्या आल्या शकूनच असा लागला की माझे जुने विसरलेले सारे छंद अपमान आठवल्यासारखे परतून येत होते आणि मना शरीराच्या अशा अवस्थेत नेरुरकर एका शक्यतेच्या मूर्त स्वरूपात समोर उभा ठाकला होता. नेरुरकर समोर मला शिकार वगैरे जाणवतं हे त्या दळभद्र्या सुभद्रेच्याही अनुभवी नजरेतून सुटायचं नाही. आत्तासुद्धा जिन्याने जाऊ म्हटल्यावर ती म्हणाली, अगं तरी नेरुरकर पण आमच्याबरोबर तुझ्या घरीच येणार आहे. तो सेक्रेटरी निवडला आहे ना वेलफेअर कमिटीचा. अरे चा हो की वेलफेअर कमिटीवर निवडले जातील त्यांनी माझ्या घरी जेवायचं ठरलं होतं. त्यानुसार पाठक, चौबळ, किनी, कदम, सुभद्रा आणि रजनी आता घरी येणार. त्यांच्याबरोबर नेरुरकरही येणारच. आम्ही खाली उतरून गेटशी पोचतोय तो पाठक वगैरे मंडई पुढे गेली होती. माळ्याने आणि वॉचमनने पाठकच्या मुलाच्या कागाळ्या पाठकच्या कानावर घातल्या होत्या. पाठकने खोटा कन्सर्ड आव आणून टाकीवरच्या मुलाकडे मोर्चा वळवला होता. अरे ए चुत्ते तेरी माँ की नीचे आ, तो मुलाला उद्देशून म्हणाला. मुलाने पुन्हा एकदा उड्या मारत स्वतःभोवती गिरक्या घेऊन अत्यंत धसमुळसळेपणाने उसळत पाठकच्या खांद्यावर उडी घेतली. बेपरवाईने दोन्ही पाय त्यांच्या खांद्यावरून सोडले. जणू तसंच ठरल्यासारखंच काही न बोलता पाठकने त्याला खांद्यावर नीट सारखा करून घेतला आणि तो निघाला. मुलगा 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणत पाठकच्या विरळ केसाच्या तेलकट डोक्यावर तबला वाजवत होता. काही अंतरावर
उभ्या असलेल्या मिचकुड्या डोळ्याच्या, गालफडं वर आलेल्या जाड ओठाच्या मुलानं बेचकी धरून कुठेसा नेम लावला होता. पाठकने त्याच्याकडे जळजळीत बघितलं आणि आवाजावी वेगाने हिंकळत तो त्याच्याकडे गेला. त्याच्या मानेच्या जरा वर खाड दिशी एक फटका मारून त्याचा कान पिरगळत तो म्हणाला, हो गया तू शुरू, हं, घर चल चुते. त्या मुलाने स्वतःची सोडवणूक करून घेतली. पाठक एकदम आठवण झाल्यासारखा आमच्याकडे वळून म्हणाला, इससे जरा निपट के आता हूँ, अभी आया, हां अभी आया. आणि तो जिन्यानेच वर निघून गेला. मंडई घरात आली. माझ्या घरात 1-2च खुर्च्या होत्या. त्यात एकात रजनी बसली शालीनपणे आणि दुसरीत कदम बसला, बूट घातलेले पाय फाकवून आणि हातातली जणू काही बोटाचाच भाग असलेली चावी गरगर फिरवत. काळ्या मुंगीसारखा निरुपद्रवी भासणारा किणी बाल्कनीत जाऊन 2 हात खिशात घालून उभा राहिला. ए बाई, जरा पंखा लाव, असं सुभद्राला फरमावून नेरुरकर चटईवर एका हातावर ओढला. वेरूळच्या शिल्पासारखा बलदंड. चौबळ पॅन्टची घडी वर करीत, बूट काढून, पाय धुवून, कॉलरवरच्या रुमालाने ते पुसत सावरून कोपऱ्यात बसले आणि भिंतीला रेलले. संथ, सावकाश, हुश हुश असा आवाज करीत, श्वास घेत सुभद्राने फॅनचं बटन लावून रेग्युलेटर खरदेशी पुढे फिरवला आणि फ्रीज उघडून गटागटा पाणी प्यायली. एनीबडी वॉटर? तिने बाहेर डोकावत विचारलं आणि शांतपणे डोळा मारून हात पुढे केलेल्या नेरुरकरच्या हातात तिने बाटली दिली. मी सेट झालेलं कस्टर्ड फ्रीजमध्ये टाकलं. सॅलड सुभद्राच्या ताब्यात दिलं. रस्सा गरम करत ठेवला आणि पुऱ्या तळायला घेतल्या. पुऱ्या तळताना मला पाठकचा मुलगा आठवत होता. पाठकचं त्याच्यात काहीच नव्हतं. त्याचे गाल ऐनाच्या पानासारखे मऊ होते. उजव्या गालाला एक खोल खळी होती. पापण्या काळ्या भोर आणि लांब होत्या आणि डोळ्यात एक पाणीटार अनन्वित जिगीषा होती. जेवणं सुरू असताना सुभद्राचं सुरूच होतं, अरे ये पाठक पहले धारावी में रहता था. नो वंडर हिज किड्स बिहेव द वे दे डू. लिफ्टशी खेळत असताना लिफ्टची काय खेळत असतात, लॉनवर लोळत काय असतात, शिट्ट्या काय मारतात आणि कधी चुकूनही स्वच्छ नसतात. कदम गॅलरीतून खाली मावा थुंकून आला आणि म्हणाला, चायला इथे एवढं पॉश आहे पण हा घाण करणार. आणि तो पुन्हा चावी फिरवू लागला. रजनी म्हणाली, किती छान आहे गं फुलझाड, आता मी पण बाग करेन. अगं तिथे आमच्याकडे म्हणजे सासूबाईंना नवीन एक झाड आणलेलं चालत नाही आणि मोठ्या दिराला फुलं तोडलेली चालत नाही. खरंच मला अगदी ना तुरुंगातून सुटल्यासारखं झालं आहे. काही स्वतःच्या तंत्राने 4 गोष्टी करता येतील. चौबळ म्हणाले, छान झालं आहे जेवण. तशी इतका वेळ गप्प बसलेला नेरुरकर म्हणाला, चौबळ, तुम्हाला केव्हापासून हे भटांचं गुळमुळू जेवण पटायला लागलं? सालं मला तर पापलेटाची एवढी आठवण येते. पोटात जागा ठेवली आहे. एकदम कुठून तरी टुनकण उडी मारून आलं तर पंचायत नको म्हणून. चौबळ हसले आणि म्हणाले, नाही नाही, सध्या आम्ही गवत खाऊ. चाळीतल्या जागेला विटलो. मोठी जागा हवी म्हणून नॉनव्हेज सोडून दिलं. हां, त्याचा काय संबंध? काळी मुंगी किनी म्हणाला, संबंध असा आहे की आपल्याला जे खूप हवंसं वाटतं ना ते सोडून दिलं तर आपल्या प्रार्थनेला धार येते. काळी मुंगी किनी मान डोलवत गुळगुळत बाहेर गेला. इतक्यात बेल वाजली आणि पाठक दारात हजर झाला. तो म्हणाला, सॉरी मैं नहीं आ सका, जरा इसकी तब्येत ठीक नाही. त्याच्या कडेवर एक रागट चिडक्या चेहऱ्याचा शेमडा मुलगा होता. नेरुरकर म्हणाला, क्यों बे,
अभी इतना मस्ती कर रहा था, अभी क्या हुआ? तशी पाठक डोळ्याभोवती झिरमिळ्या पाडणारं हसून म्हणाला, जी नहीं, ये वो नहीं, वो लव था. ये उसका जुडवा भाई है, कुश. मी चटकन त्या मुलाकडे पाहिलं. खरंच त्याच लांब काळ्या भोर पापण्या, ते ऐनाच्या पानासारखे गाल, तीच खळी, आयडेंटिकल ट्विन्स. पण ते ते काहीतरी ह्याच्यात नाही. ते काहीतरी आनंदी, खळखळतं, सळसळणारं, आतुर, उत्सुक, उत्साही, टवटवलेलं. ते काहीतरी जे त्याच्यात आहे, ते ह्याच्यात नाही. पाठक त्याला घेऊन गेला. मंडळी हळूहळू निघायच्या तयारीला लागली. जाताना सुभद्रा नेरुरकरला म्हणाली, वाइफ है क्या घर में? मेरे को उसने कुशन कवर का पैटर्न प्रॉमिस किया है. चल मैं आती हूँ. मी साऱ्यांना अच्छा करायला बाल्कनीत आले. सुभद्रा खिदळत उत्साहाने नेरुरकरच्या मागे, काळविटाच्या मागे हरणीने जावं तशी गेली. पुन्हा एकदा कॉलनी दिसली. ही सर्वत्र सारखी दिसणारी घरं. या घरात किती निरनिराळ्या भूतकाळाची माणसं राहत असतील. निरनिराळी स्वप्न, निराळे नाईलाज, छटेछटेने अलग असलेल्या सक्ती आणि प्रवृत्तींनी त्यांना इथे आणलं. त्यांची मनं आनंदोल्लास, चिंता, दुःख, सल, कडू गोड आठवणी, भिन्नत्वाच्या असंख्य शक्यतांनी छिन्न विछिन्न झालेला हा मानव समूह. त्याच्या घराच्या चौरस फुटांची संख्या आणि रचना, ग्रिल्स आणि कठड्यांचे, खिडक्या आणि दारांचे रंग, बस बस खरं तर इतकंच सारखं आहे त्यात. मी खिन्न होऊन आत आले. पाहुणे गेल्यावर येतो तो नेहमीचा शीण मला आला. गादीवर अंग टाकलं तर झोपच लागली. जाग आली ती दरवाजाबाहेर थडाथडा वाजणाऱ्या लिफ्टच्या दरवाजाच्या आवाजाने आणि मुलांच्या खिदळण्या किंचाळण्याने. वैतागून दरवाजा उघडून बघितलं तर पुन्हा पाठक का बच्चा लिफ्टच्या दरवाजाला लोंबकळतोय. मी त्याचा हात धरून ओढलं. लिफ्टचा दरवाजा लावला. आतला मिचकुड्या डोळ्यांचा नफ्फटपणे डोळ्यांची उघडझाप करीत बटन दाबून लिफ्ट खाली घेऊन गेला. मी या मुलाला घरात ढकललं आणि दरवाजा लावून घेतला. झोपेतून उठल्यामुळे क्षणभर मला कळेच ना काय बोलायचं ते. तोच म्हणाला, नाही खेला तो वो मारता है. त्याने त्याची मजबुरी सांगून टाकली आणि तो एक पाय आपटत उभा राहिला. मी त्याला कोपऱ्यातल्या एका खुर्चीत बसवून ठेवलं. काही न बोलता आत जाऊन त्याच्या हातात कस्टर्डची वाटी दिली. तो आनंदून भराभर कस्टर्ड ओरपू लागला. मध्येच एक बेदाणा लागल्यावर म्हणाला, ये पहिले अंगूर होता है ना? मी हसून हो म्हटलं. खाऊन झाल्यावर वाटी हातात घेऊन उभा राहिला. मी वाटी त्याच्या हातातून घेतली आणि दुपारपासून टेबलावर तसंच पडलेलं सारं जेवणाचं आटपू लागले. तो म्हणाला, दीदी तुम अकेली रहती हो? मी म्हटलं, हां. तो मुकाटपणे जणू सहानुभूतीपूर्वक मला आवरायला मदत करू लागला. फ्रीजवरून हात फिरून म्हणाला, हमारे घर में ये नहीं है, ये बर्फ की अलमारी है ना? मी म्हटलं, हो. इसमें आईस्क्रीम होता है? मी म्हटलं, हो, पण आपलं आपण नाही होत. लांब पापड्यांच्या त्याच्या डोळ्यांनी तो माझ्याकडे बघत होता. त्याच्या ऐनाच्या पानासारख्या मऊ गालावर एक खळी उमटली. मग म्हणाला, कुछ बीमार है, तब तक मैं भी आइसक्रीम नहीं खाऊंगा. वो ठीक होने पर हम एसलवर्ड जाएंगे और माँ वो बनाएगी, वो जो तुमने अब भी मुझे दिया ना, वो फिर वो मैं कुश के साथ खाऊंगा. मी त्याच्याकडे बघितलं आणि म्हटलं, और आज जो तुमने अकेले खाया वो. तो एक क्षणभर घांगरला आणि मग खळी पडून म्हणाला, वो तो तुम गुस्सा हो गई थी ना,
इसलिये मला एकदम हसू आलं. मग त्याला धुवून काढलं, स्वच्छ पुसलं आणि त्याच्या अंगावर पावडर शिंपडली. मला एकदम पाठकची आठवण झाली. तो पावडरचा डबा हातात धरून न्याहाळत होता. मग डब्यावरची बाई बघून म्हणाला, वो सुभद्रा आंटी है ना, वो ऐसी दिखती है. थोडा विषाद वाटूनही मी त्याला विचारलं, और मैं? तो विचारात पडल्यासारखा झाला. मग म्हणाला, दीदी तुम्हारे चेहरे पे मुहासे है, तुम क्लियर सेल क्यों नहीं लगाती? क्लियर सेल लगाने वाली लड़की तुम्हारे जैसी दिखती है. तो जणू माझी समजूत काढल्यासारखा म्हणाला. इतक्यात त्याच्या आईची हाक आली. तो धावत गॅलरीत गेला आणि म्हणाला, मा मैं यही हूँ. तिने झटदिशी वर पाहिलं आणि म्हणाली, मुये घर आ, आणि चटकन आत वळली. तो टनाटण उड्या मारत म्हणाला, मामा गया होगा, मैं जाता हूँ, आणि दार उघडून निघून गेला. मी 10 सेकंद त्याच्याकडे पाहिलं असेल, पण तेवढ्यातही मला जाणवलं की तिच्याही डोळ्यांना लांब लांब दाट पापण्या आहेत आणि तिच्याही ऐनाच्या पानासारख्या गालांना एक खोल खळी पडते. मुलगा मातृमुखी आहे, भाग्यवान आहे. माझ्या मनात आलं. मी बाल्कनीतच उभी होते. तिच्या घराकडे पाहत पाहत गेटपाशी चालत गेलेल्या माणसाचे डोळे मिचकुडे होते, गालफडं बसलेली, आणि त्याच्या तोंडावर अनेक मुहासे होते. हे मला लांबूनही दिसलं. ह्या माणसाचा चेहरा आपण कुठेतरी पाहिला आहे असं मला जाणवत राहिलं आणि ठाड दिशी लवच्या मोठ्या भावाची आठवण झाली. लव, ज्याला नेहमी मामा मामा म्हणतो, तो तर हा नसेल. आणि असेल अगदी त्या ऐनाच्या पानाचा चेहरावालीचा हा किल मुहासेवाला चेहरा जरी सख्खा भाऊ असेल तरी तो आल्यावर ही पोरांना घराबाहेर का काढते? दुसऱ्याच्या नसत्या प्रश्नात शिरण्याचा सुभद्राचा वाण नाही, पण गुण लागलाय असं मनात येऊन मला हसू आलं. संध्याकाळ दाट झाली होती. माझ्या बाल्कनीत क्षितिजाचा एक तुकडा अजून मोकळा दिसायचा. त्यावर मुक्या माराचे वण उठल्यासारखे गडद लाल, काळे, जांभळे रंग पसरले होते. काही पक्षी इथून तिथे जाणारे, एक अर्धवट उभं राहिलेलं बांधकाम, दूरच्या नागमोडी रस्त्यावरून भास झाल्यासारख्या सायकली, रिक्षा, चालणाऱ्या माणसांच्या आकृती, खाली मुलांचा अव्याहत कोलाहल. त्यांच्यातच लवही असेल का? की तो घरात असेल, आईजवळ हट्ट करीत? समोरच्या बाल्कनीत नेरुरकर चहाचा मग हातात घेऊन उभा होता. पिळदार दंडांचा, केसाळ हातांचा, गुलाबी लालसर नखांचा आणि अर्धवट उघडणाऱ्या पिंगळ्या उद्धट डोळ्यांचा नेरुरकर. मी एकदम शहारून घरात शिरण्यासाठी वळले. घरात अंधार भरून राहिला होता. माझ्या मागोमाग नेरुरकरविषयी वाटून गेलेल्या पाशवी शारीर आकर्षणाचा एक सडसडता पट्टा आत आला. एखाद्या बर्फाळ रात्री, राहत्या शहरापासून दूर, अपघाताने घडून गेलेल्या संभोगाचं तुटके पण त्याला होतं. मी 30 आहे, मोकळी आहे, अभोग आहे. 30 वर्षांच्या या कुमारिकेला नेरुरकर, तू हवा आहेस. अचानक वंचनेच्या धारदार सूर्याने घर मिळाल्यासारख्या सुखाची मलमल टराटरा फाडत नेली आणि आतून अंधाराचा कापूस कापूस उतू जात बाहेर आला. हळूहळू लवचा संकोच तसा मावळत गेला आणि त्याची आणि माझी दोस्ती झाली. एकदा ऑफिसमधून येताना लॉनवर त्याने मला गाठलं. त्याचा पतंग काही केल्या उडत नव्हता. इतर मुलं त्याच्याकडे लक्ष देत नव्हती आणि मिचकुड्या त्याची मस्करी करत भोवरा गुंडाळण्यात मग्न होता. मी बघितलं तर पतंग बारीक फाटला होता.
मी म्हटलं, अरे हा कसा उडणार? तर तो म्हणाला, लेकिन यही उडाना होगा, मेरे पास दुसरा नहीं है. मग मी त्याला समजावलं आणि म्हटलं, ठीक आहे, आपण दुसरा आणू आणि गच्चीवरून उडवू. त्या रविवारी सकाळी आम्ही नवे 2 रंगीत पतंग आणि मांजे घेऊन गच्चीवर गेलो. त्या रविवारी आणि नंतर अनेक रविवारी आम्ही पतंग उडवले. गच्चीवर आम्ही दोघेच, मी मांजा गुंडाळत आणि तो जमेल तसा पतंग उडवत. आकाश खूप मोठं, दूरवर पसरलेलं आणि पांढरं फट्ट असायचं. अधूनमधून वाऱ्याच्या झुळका, त्याखाली एवढासा लव दुर्दम्य उत्साहाने इथून तिथे दुडदुडत, उड्या मारत, किंचाळत पतंग उडवीत असायचा. माझ्यासकट कुणीच त्याच्या गावी नसायचं. त्या मूर्तिमंत चैतन्याचे काही शिंतोडे माझ्याही अंगावर उडायचे. लव खूपदा संध्याकाळी माझ्याकडे यायचा. कधी टी व्ही बघायचा, विशेषतः जाहिराती, आणि मग त्या करून दाखवायचा. कधी राजा भिकारी खेळायचा, कधी त्याचा पहिलीतला प्रचंड अभ्यास घेऊन यायचा. मी कधी कामात असले तर 2-4 टनाटना उड्या मारून फ्रीजमधलं गार पाणी पिऊन निघून जायचा. एक प्रकारे आम्ही दोघांनी एकमेकांना एकमेकांची सवय लावली होती. माझ्यात त्याला बरोबरी न करणारा, हेवे दावे न करणारा दोस्त मिळाला होता. आणि त्याच्यात मला माझ्या आईपणाच्या उर्मींना बोर न होईल इतपत अभिव्यक्तीचा चॅनल मिळाला होता. मी त्याला कधीच त्याच्या आईवडिलांविषयी, आधीविषयी, मामाविषयी वगैरे नसते प्रश्न कधीच विचारले नाहीत. एकटं राहणाऱ्या बाईला दुसऱ्यांचा भोचक जाचक चौकसपणा परवडणारा नसतो आणि त्यामुळे तिने दाखवायच्या चौकसपणालाही आपोआप नैतिक मर्यादा पडतात. असंही असेल. नेरुरकरविषयी माझं आकर्षण कायम होतं. ते व्यक्त होऊ नये यासाठी मी जरूर ती सर्व काळजी घ्यायची. तो सेक्रेटरी असल्यामुळे अधूनमधून माझ्याही घरी काही बाही निमित्ताने यायचा. एकदा असाच संध्याकाळचा तो माझ्याकडे आला आणि अचानक दिवे गेले. टी व्हीची ज्योत ठपदिशे मालवली आणि पंखाही मरणाऱ्या माणसाच्या उरासारखा हळूहळू फिरत गपगार झाला. मी मेणबत्ती शोधून आणून लावली. नेरुरकरला काय करावं काही सुचत नव्हतं. मेणबत्तीच्या संथ जळत्या ज्योतीच्या प्रकाशात कुरळ्या केसांचा उद्धट नेरुरकर ममताळूपणे माझ्याकडे पाहत राहिला. माझाही चेहरा तेव्हा निरागस लहान मुलीसारखा दिसला असणार, कारण त्यांनी न राहवून माझ्या केसात हात फिरवला आणि म्हणाला, काळजी घे, काळजी घे. त्याच लांब लालसर नखांची बोटं माझ्या केसातून फिरत आहेत या जाणीवेने मी अतीव सुखाने शहारले आणि त्याच्या केसाला पकडून मी त्याच्या काळपट जाड ओठांवर ओठ टेकले. मी डोळे मिटले होते. त्याच्या हातातलं जाड पोलादी कडं माझ्या पाठीला खुपसत होतं आणि त्याच्या सिंगलेटला पुरुषी घामाचा, सिगरेट आणि अत्तरात मिसळलेला वास होता. इतकंच मला जाणवलं. तो निघून गेला. दिवसेंदिवस दाटलेला आणि दडपलेल्या माझ्या इच्छेला असा अपघाती कोंब फुटला. या आनंदाने शीण येऊन मी जवळच्याच खुर्चीत पाय मुडपून कलंडले आणि मला झोप लागली. जाग आली तेव्हा पंखा गरगर फिरत होता. दाटलेल्या अंधारात टी व्हीच्या चौकटीत रेघारेघांच्या पावसाचा उजेड खरखरत होता आणि केव्हाच विझून गेलेली मेणबत्ती स्वतःच्याच वितळलेल्या मेणाच्या जाड थारोळ्यात बुटकी होऊन उभी होती. नेरुरकरही हळूहळू रुळला. त्याची बायको म्हणजे हाडांना साडी गुंडाळल्यासारखी दिसायची. जाड भुवयांच्या मध्ये एक मोठा टिळा लावल्यासारखं लाल भडक कुंकू असायचं. पदराआड झाकण्यासारखं काही नसूनसुद्धा पदर उपरण्यासारखा गुंडाळी करून
मध्ये आवळलेला असायचा. पावट्यासारखे मोठे मोठे पिवळे दात होते तिचे. कुरळ्या केसांना तेल चोपूनही ते कायम विस्कटल्यासारखे दिसायचे. नाकाभोवती ब्लॅकहेड्स होती. पावलांना भेगा, मोठमोठ्या हडकलेल्या बोटांमध्ये जोडवी, नाकात एक हिऱ्याची चमकी आणि गळ्यात पोवळ्यांचं मंगळसूत्र घालून ती कधीकधी नेरुरकर बरोबर गॅलरीत दिसायची. तेव्हा माझा जीव हळहळायचा. काय करत असेल नेरुरकर या हाडांच्या बंडलाचं? तिची बोटं हडळीसारखी बारीक असली तरी नखं बुटकी होती, अर्धवट उडालेल्या नेलपॉलिशची. ती वसुधा, माहेर वगैरेच्या पलीकडे काही वाचण्यातली नव्हती. बटनांची मांजरं, बाटल्यांचे ताजमहाल, साबणांचे सोफासेट असल्या काहीतरी टिपिकल रुखवतातलं सामान बनवण्यात ती मग्न असायची आणि उरलेल्या वेळात ती काहीतरी खाण्याचं बनवायची. नेरुरकरविषयी हळहळ वाटायची आणि त्याची आणि स्वतःची कीव यायची. तरीही या बाईचा राग यायचा नाही. एक दोनदा तीही माझ्या घरी आली होती. एकदा हळदी कुंकवाचं बोलवायला आणि एकदा मी साडीवरचा ब्लाऊज अल्टर करायचा म्हटल्यावर माझं माप घ्यायला. तेव्हा तिचा निर्व्याजपणा माझ्या लक्षात आला होता. मनोमन आपल्याला कुणी हसत असेल याची शंकाही न येता तिने मला एक रटाळ मराठी गाणं म्हणून दाखवलं होतं. गॅसची शेगडी चकचकीत ठेवायची पावडर मिळते हे सांगितलं होतं आणि घर किंवा एका हाताची टाळी वगैरे असल्यास काहीतरी होपलेस मराठी सिरियल्सवर उत्साहाने बोलून ती गेली होती. एखादी हडकलेली गाय भाकड असूनही एखादा सधन शेतकरी विकत नाही. तिला माशा हाकलीत, गवत खात गोठ्यात उभी ठेवतो. तसं काहीतरी मला वाटून गेलं. खरं तर मला तिच्याविषयी कृतज्ञ वाटायला हवं आणि वाटतही असे. ती नेरुरकर बरोबर काही ना काही पदार्थ माझ्या घरी पाठवायची. फर्निचर आणायचं तर नेरुरकर टेम्पो घेऊन, पेस्ट कंट्रोलवाला आला तर नेरुरकर सामान आवरायला, रद्दी विकायची नेरुरकर. कुठल्या ना कुठल्या निमित्ताने ती नेरुरकरला माझ्यावर सोडायची. नेरुरकर आपल्या गायीवर खुश होता. मी तितक्या सहजपणे तिच्या निरागसतेवरती विश्वास टाकायला तयार नसे. हे ती काहीतरी उमजून करते अशी शंका कधीतरी माझ्या मनात येऊन जायची. पण माझी त्याला हरकत नव्हती. तिच्या वागण्याचा परिणाम अखेर मला सोयीचाच होता आणि तिच्या हाताला बरी चांगली चव होती. असे दिवस जात राहिले. कॉलनी नव्याची जुनी होत गेली. लिफ्टचे दरवाजे सैल झाले, पंखे बंद पडले, नळ गेले आले. पांढऱ्या शुभ्र भिंतींवर कुंड्यातल्या पाण्याच्या ओघळ वाहून त्या लाल झाल्या. वॉचमन बदलले. कन्स्ट्रक्शन पुरं होत आल्यामुळे मुसलमानाने खोपटंही हलवलं. दूधवाले, पाववाले, ग्रोसर जरा अंमळ गृहीतच धरू लागले. काही लग्न ठरली, काही झाली, काही जन्म, एखादा मृत्यू, काही शेजाऱ्यातली, काही घराघरातली भांडणं, काही काचा फुटल्या, काही चोऱ्या झाल्या, ठरलेले सणवार, शिवजयंती वगैरे. पताका रेकॉर्ड्स लावून ठरल्यासारखे साजरे झाले. काही इजाईन गॉसिप्स ठरलेल्या वर्तुळात पाचोळ्यासारखी भिरभिरली. मी तसं पाहता कॉलनीतून तुटतच गेले. मी विनापाश एकटी होते, 30 वर्षांची. माझ्या आयुष्यात तशा घटना म्हणाव्या अशा कमीच होत्या. ज्या काही होत्या त्या प्रत्येक घटनेनंतर माझ्या एकटेपणाच्या जाणीवेवर एकटेपणाचीच आणखीन एक तप्त मोहर उठायची. आयुष्य म्हणजे अशा चटक्यांच्या व्रणाचं एक म्युरल होतं. म्हणजे उदाहरणार्थ एकदा दुपारी कपाट आवरायला घेतलं तर त्यात मोठ्या लाल तकतकीत मिशाळ झुरळांचा एक ताफाच
दबा धरून बसल्यासारखा सापडला. शहारून क्षणभर मी स्तब्ध झाले आणि मग हवेने आणि उजेडाच्या संपर्काने बावरून इतस्ततः सुरसुर 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 करत धावणाऱ्या झुरळांबरोबर घरभर केसुळी घेऊन धावले आणि थकले. त्यानंतर 2 रात्री झुरळांची स्वप्न पाहून दचकायला व्हायचं. नंतर सारं सुरळीत झालं. किंवा एका दुपारी पालीचं मैथून बघितलं आणि कुणाला तरी सांगावंसं वाटलं तर कुणीच नव्हतं. किंवा एकदा ऑफिसमधल्या एका तेल लावणाऱ्या काटकुळ्यात तोंडाला घाण येणाऱ्या एकलकोंड्या मुलीला आई सिरियस असल्याचा फोन आला. तर तिने सगळं सोडून मलाच विचारलं, माझ्याबरोबर येतेस का? आणि मी तिच्याबरोबर टॅक्सीतून जाताना तिने टॅक्सीभर आपल्या घामेजल्या काटकुळ्या हाताने माझा हात घट्ट पकडून ठेवला. घरी गेले तर तिच्या आईने जीव सोडला होता. घरी तिचा एक वेडा मंगोलियन सिंड्रोमवाला भाऊ होता. त्याला बघून ती म्हणाली, याला मी आहे, पण आता मला मात्र कुणीच नाही. तुमच्याकडे बघून वाटलं की कदाचित तुम्हालाही कुणीच नसेल म्हणून तुम्हाला बोलावलं. मग तिने सावकाश एका कागदावर मोठ्या बटबटीत अक्षरात एक सुट्टीचा अर्ज खरडला आणि म्हणाली, मी बघते काय करायचं ते. हा अर्ज तेवढा उद्या ऑफिसात जाईल आणि आता तू जा. मी निघून आले. होते तेवढा सगळा वेळ तिचा भाऊ माझ्याकडे लाळ गाळत बघत राहिला होता. एकट्या माणसाविषयी सहानुभूती वाटते, पण तिरस्कार आणि उबगही वाटतो. दुकट्यांविषयी असूया वाटते, पण आकर्षण आहे. हेच मला जाणवलं, कारण रिझ्यूम झाल्यावर ती पुन्हा तिच्या कोशात गेली आणि माझ्याकडे बघून तिने कधी साधं स्माईलही दिलं नाही. किंवा साहेबांनी सतत महिनाभर यांना त्यानिमित्ताने केबिनमध्ये बोलावून घेतलं. सुचवून, लाडावून, चुचकारून, लागेलसं बोलून, स्तुती करून हर तऱ्हांनी त्यांनी मला वश करून घ्यायचा प्रयत्न केला. मी दाद दिली नाही, घाबरले बावरलेही नाही. खेळ बघितल्यासारखी त्यांची लगबग तगमग मी बघायची. मग एकदा स्पष्ट सांगितलं की मला यात रस नाही. त्यांना हे रोखठोक उत्तर इतकं पसंत पडलं की त्यानंतर माझ्याशी ते आदरानेच वागू लागले. तरीही 50शी ओलांडलेल्या ओघळत्या चेहऱ्याच्या पोट सुटलेल्या या माणसाला आपल्यासारख्या अनाकर्षक मुलीचा अंदाज घ्यावा वाटला. याला कारण आपलं जगजाहीरपणे विनापाश असणं असंच मला वाटलं आणि खिन्न व्हायला झालं. किंवा एकदा ऑफिसातून घरी परतताना अंगात ताप भरला होता. कॉलनीच्या धाराशी हिंकळत खणखणत हातातली पिशवी झुलवत सुभद्रा नेरुरकरशी फ्लर्ट करीत उभी होती. तोही अर्धमिटल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत खुश होऊन आपल्या कुरळ्या केसातून हात फिरवित होता. त्या दोघांना एका उदासीन हॅलोने मागं टाकून मी पुढे गेले तर लव पतंग घेऊन माझ्या हाताला धरून मला खेचू लागला. मी एक अक्षरही न बोलता हात सोडवून घेतला आणि त्याला म्हटलं, अभि नहीं. तो चक्रावून स्तब्ध झाला आणि खाली बघून मांजा गुंडाळत उभा राहिला. मी घरी येऊन अंथरुणावर कोलमडून पडले. डोळ्यातून 2 उष्ण थेंब ओघळले. कुणी नाही आपल्याला, कुणी नाही जे कपाळावरून हात फिरवेल आणि आपल्या उशाशी बसून राहील. कुणी नाही आपल्याला. मी ग्लानीतच भिंतीवर लटकणाऱ्या आईने भरलेल्या गणपतीच्या शेंद्री वॉल हँगिंगकडे पाहिलं आणि ग्लानीतच म्हटलं, तुझ्या जगात वैविध्य असावं
म्हणून मीही. हो ना? असू देत. तू साऱ्यांना जितका आणि जसा आहेस तितका आणि तसा तरी माझ्यासाठी अस. किती वेळाने कुणास ठाऊक दरवाजावर बेल वाजली तशी मला जाग आली. अंधारून आलं होतं. आज आपण इथे थांबूया. दुसरा भाग नंतर वाचूयात. कथा खूप दीर्घ आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागासह.